होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे? महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला. कसं मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही. जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलाय जगतापांना. तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे. आणि आता 29 पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोकं फुटणार आहेत. त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही. परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते. ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी पुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नाराजासारखी भूमिका मांडायची. हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं. पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे. हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल. महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण पाहता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय काय होते. खासदाराचं कालचं ते ठाकरे साहेबांचं एक मतदान सांगलीमध्ये आहे, एक मतदान आपल्या साताऱ्यामध्ये आहे. हे त्या कालच्या घडामोडीचा ह्या निवडणुकीमध्ये परिणाम होण्याचं काहीच शक्यता नाही. कारण हे मतदार आहेत, हे लीडर आहेत, हे नेते आहेत. पंचायत समितीचा नेता हा 12 ते 15,000 मतातून निवडून येतो. जिल्हा परिषदचा लीडर हा 28,000 ते 31,000 मतातून निवडून येतो आहे. महानगरपालिकेची मतं 7,000 पर्यंत, 8,000 पर्यंत, 15,000 पर्यंत एका वार्डाचे आहेत. नगरपालिकेमध्ये 2-2, 3-3 हजार एका वार्डात मतं आहेत. हे लीडर लोक आहेत. सामान्य मतदारांची निवडणूक वेगळी, हे नेते मंडळी सगळे आहेत आणि ह्यांची निवडणूक आहे. त्यामुळे हे सगळे विचाराला बांधील आहेत, पार्टीशी बांधील आहेत आणि विकासाच्या अजेंड्यावरती हे मतदारसंघातही काम करतायत. त्यामुळे इकडं असं काय परिणाम होण्याची यतकिंचितही शक्यता नाही. राष्ट्रीय जे शिवसेनेचे 6 खासदार फुटले त्यानंतर चाली सुरू झालेले आहेत, बैठका वगैरे त्यांनी. ते बघा, मी काय एवढ्या वरच्या पातळीवरचा लीडर नाही, मी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता मी पण तुमच्या टी व्हीवरतीच बघतोय काय काय चाललंय, कोण कुठे गेलंय, कसं चाललंय. त्यामुळे ह्याच्यावरती मत व्यक्त करणं तो काय माझा राईट नाही. नाही, पण त्यांच्या त्या म्हणजे शिवसेनेचे जे खासदार फुटले किंवा वेगळा गट स्थापन झाला त्याचा धसका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने घेतल्याचं दिसतं. त्यांना तर कोणाला तर विचारावं पाहिजे काय नेमका धसका घेतला का त्यांनी. काय सांगायला